येणार आहे. मग आता महायुती या निवडणुकीला सामोरं जाते लोकसभेची आणि बिनशर्त पाठिंबा माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीला माननीय राज ठाकरे साहेबांनी दिला. आज कल्याण आणि ठाणे या दोन्ही लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माननीय राजसाहेब ठाकरे ठाण्यामध्ये येत आहेत आणि ठाण्यामध्ये येत असताना ते सर्वप्रथम अनाथ आश्रमामध्ये येऊन स्वर्गीय दिघे साहेबांना अभिवादन करणार आहे आणि मग माननीय राजसाहेब ठाकरे हे सभेकरता या ठिकाणी येतील. बघा, हिंदुत्ववादी विचार हा माननीय राज ठाकरे साहेबांचा आणि शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचा हा एकच आहे. ज्वलंत हिंदुत्व जे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं होतं, हेच विचार पुढे घेऊन माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण पुढे चाललेलो आहोत. आज राज ठाकरे साहेबांची ताकद त्याच्यामध्ये आम्हाला त्यांची ताकद आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. त्यांनी पाठिंबा बिनशर्त या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे ही महायुतीची ताकद, हिंदुत्ववादी विचारांची ताकद ही याच्यामध्ये अधिक भक्कम होणार आहे आणि राज ठाकरे साहेबांच्या आजच्या सभेमुळं नक्कीच या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मताधिक्यानं, महाराष्ट्रातल्या विक्रमी मताधिक्यानं या दोन्ही जागा निवडून येतील अशी परिस्थिती आहे. आपण जर बघितलं तर 18 वर्षानंतर शिवसैनिक हे राज ठाकरेंचे भाषण ऐकणार आहेत, काय सांगाल? मी मगाशी सुद्धा आपल्याला सांगितलं, बघा, आमचे मूळ विचार जे आहेत सगळ्यांचे हे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे आहेत. स्वर्गीय साहेबांनी आम्हाला जे हिंदुत्व शिकवलं, आम्हाला हिंदुत्वाचे जे विचार दिले, तेच विचार माननीय राज ठाकरे साहेबांचे आहेत. आणि आज खऱ्या अर्थानं सगळ्यांना उत्सुकता आहे. इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर माननीय राज ठाकरे साहेब ठाण्यामध्ये येत आहेत, जाहीर सभेला, महायुतीच्या जाहीर सभेला संबोधित करतायत. त्यामुळे सगळ्यांनाच उत्सुकता आहे की हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं रूपच त्यांच्या विचारातून राज ठाकरे साहेबांचे आम्हाला ऐकायला मिळतं. राज ठाकरे आनंदश्रममध्ये आले असते तर बघा, आता ही महायुतीची ताकद दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आम्ही सगळे शिवसैनिक माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचे की पहिल्या दिवशीपासून आम्ही सांगतोय की आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊनच पुढे चाललेलो आहे. जे हिंदुत्ववादी विचार, हिंदुत्व विचाराचे विचार जे महायुतीचे होते ते 2.5 वर्ष सत्तेसाठी कुणी बाजूला सारले, त्या विचारापासून बाजूला कोण गेलं, कशासाठी गेलं, हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. मग वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय आणि त्याच विचाराला पाठिंबा हा राज ठाकरे साहेबांनी दिलेला आहे. त्यामुळे आमच्या विचारांची ताकद आता वाढलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांचे राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये दौरे आहेत. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. आता कालच मी संभाजीनगरवरनं आलो. शिर्डी लोकसभा आणि संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये 2-3 दिवस मी या ठिकाणी होतो. आजपासून मी ठाणे आणि कल्याण ह्या 2 लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आजच्या सभेला असतील आणि आम्ही सगळेजण शिवसेनेचे सगळे जिल्ह्यातले नेते हे आजच्या सभेला असतील निश्चितपणे. आपण जर बघितलं तर बाळासाहेबांनी मराठी आणि हिंदुत्व विचार हे पुढे दिले. बाळासाहेबांनंतर राज ठाकरे असे एकमेव वाटतात का विचार नाही? बघा, वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार सर्वच जण जे बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारावरती निष्ठा ठेवून काम करतात. साहेबांनी काय सांगितलं होतं वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी की माझ्या पक्षाची मी कधी काँग्रेस होऊ देणार नाही, मी कधी काँग्रेसबरोबर जाणार नाही आणि मी कधी काँग्रेसला बरोबर घेणार नाही. हे एक वाक्य साहेबांचं भाषण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, सगळ्यांच्या मनामध्ये ते आहे. त्या विचारापासून कोण बाजूला गेलं, 2.5 वर्ष कशासाठी गेले, हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्यामुळं जे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराबरोबर पुढे जात आहेत अशा सगळ्या विचारांनी एकत्र येणं गरजेचं आहे. ओके.